नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय। रात्री पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे नवी मुंबई शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचू लागलेलं आहे। सध्या नवी मुंबई शहरातील जे सबवे आहेत त्या सबवेमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सानपाडा जुईनगर सबवेमध्ये प्रचंड पाणी साचलं असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे। या सबवेमधून प्रवास करताना अनेक गाड्या बंद पडलेल्या पाहायला मिळतात। तसेच काही नागरिक या पाण्यामध्ये अडकल्याची शक्यता निर्माण झालेली आहे। येणाऱ्या काळात जर असाच पाऊस पडत राहिला तर अजून पाणी साचण्याची शक्यता निर्माण होतीये आणि त्यामुळे नवी मुंबई शहरातील वाहतूक कोंडी असेल तसेच हार्बर ट्रान्स हार्बर या दोन्ही मार्गावर परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। तसेच नवी मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा। नवी मुंबईमध्ये नारी सफाई झाली की हात सफाई झाली अशी कुठेतरी चर्चा सोशल मीडियावरती नवी मुंबईकर करतायत। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज परत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। आपण बघू शकता हा जुईनगरचा रेल्वे ब्रिज आहे, याच्या खाली प्रचंड प्रमाणामध्ये आहे पाणी साचलं। 2 दिवसापूर्वी या ठिकाणी सुद्धा असंच पाणी साठलं होतं। महानगरपालिकेचं ते नाले सफाईचं काम जे आहे कुठेतरी पोलखोल होताना दिसत आहे। आपण बघू शकता या ठिकाणी वाहनं जे आहेत आपले रस्ता काढत जात आहे। दुसऱ्या ठिकाणी महानगरपालिकेने जे आहे बॅरिकेड्स लावून हा रोड बंद करण्यात आलेला आहे। कुठेतरी हा दिवसभर आणि मुसळधार पाऊस पडत राहिला तर ट्रान्स हार्बर लोकलवरती सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे। नवी मुंबई महानगरपालिकेकडून अजून शाळेला सुट्टी दिलेली नाहीये। लोकांना आव्हान करण्यात आले की अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।